जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बिग ब्रेकिंग ताजी बातमी येते थेट दिल्लीतून। सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आणि आनंददायक बातमी। एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा झटका बसणार। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक, महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक, शिवसेना युबीटी, शिवसेना ठाकरे असं कमेंट करायला विसरू नका। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। उद्धव ठाकरेंसाठी ऑगस्ट महिना हा ठरणार अतिशय आनंददायक। शिवसैनिक जल्लोष व्यक्त करणार। एकनाथ शिंदेंसाठी ही शेवटची घटिका। नेमकं आपण या महत्त्वाच्या बातमी संदर्भात खोलवर जाऊया। गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे जे काही इनकमिंग होत होतं ते आता सध्या थांबलेलं दिसत आहे आणि सर्वांनाच चाहू लागलेली आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आता काहीच खरं राहिलेलं नाही। एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह आहे, तोपर्यंतच त्यांचा पक्ष चिन्ह आणि सत्ता आहे। परंतु ठाकरेंकडे मात्र ठाकरे हे आडनावच बस। त्यांना कोणतेही नवीन चिन्ह आणि काही असो ते राज्याच्या कानाकोपऱ्यात एकाच दिवसात मध्ये जाऊ शकतात। त्याचंच एक महत्त्वाची बातमी म्हणजे सुप्रीम कोर्टात चालू असलेली सुनावणी। पक्षाने चिन्हाची उद्धव ठाकरे यांच्या वकिलाने काही दिवसापूर्वी मागणी केली होती की लवकरात लवकर तातडीची सुनावणी घेऊन निकाल द्यावा। त्यावर सुप्रीम कोर्टाने ठाकरेंना एक महत्त्वाची आनंददायक बातमी दिलेली होती की 20 ऑगस्टला ही सुनावणी होणार, परंतु ती आता 23 तारखेनंतर ही सुनावणी होणार आहे। आणि आता एकनाथ शिंदे यांचं जवळजवळ 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या गटाचं मरण आलेलं आहे, असा दावा ठाकरेंचे वकील आसिम सरोदे यांनी आज एक्स पोस्टद्वारे आणि मीडियाला सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा जो काही गट आहे आणि पक्ष आहे तो फक्त 1 महिन्यापुरता आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये शिंदेंचं सर्व राजकीय करिअर संपणार आणि पुन्हा एकदा ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह हे त्यांनाच मिळणार, असं आसिम सरोदे यांनी सांगितलं। आता 23 तारखेनंतर हे काही सुनावणी होणार आहे, त्यामध्ये ठाकरेंकडे असलेले स्ट्रॉंग पॉइंट हे आम्ही मांडणार आहोत। आणि आता जे वकील असतील किंवा जे न्यायालयातील जज असतील हे सुद्धा संविधानाच्या आणि सत्याच्या बाजूने आहेत। त्यामुळे आता याला उशीर न लागता 23 तारखेनंतर झटपटी सुनावणी होऊन त्यावर ठाकरेंच्या बाजूनेच निकाल लागेल आणि शिंदे गट हा अस्तित्वात असलेला हा भाजपामध्ये विलीन होईल किंवा त्यांचं पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळेल, असं आसिम सरोदे यांनी सांगितलं। त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की आजचं मरण हे शिंदे गटाचं हे उद्यावर ढकललं आहे, मात्र शिंदे गट हा आता इतिहासात जमा होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यामुळे शिवसैनिकांनी एकच जल्लोष व्यक्त करून आता ऑगस्ट गणपतीच्याच दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा गणेशाचा आशीर्वाद भेटून पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळेल, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष चिन्ह मिळावं की एकनाथ शिंदेंना? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।